लोकसभेला महायुतीचा दारुण पराभव झाला आणि पुढच्या 4 महिन्यातच जनमत इतकं कसं बदलू शकतं असा विचारही अनेकांना पडू लागला। या ठिकाणी आरोपही केले जाऊ लागले की मशीनचा घोळ आहे आणि तफावतसुद्धा मतदान याद्यांमध्ये आहे। मात्र याकडे न्याय कोणाकडे मागायचा असाही प्रश्न आहे। मित्रांनो, आपल्याला जर विश्लेषण आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेअर करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तशी गरज आता भारतीय जनता पक्षाला उरलेली नाहीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवत आहोत ही कबुली वारंवार भाजपचे ज्येष्ठ नेते आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। मात्र नेतृत्व एकनाथ शिंदेंचं आज जागा जास्त आल्यानंतर त्यांचीच गरज संपलेली आहे। ती गरज होती ठाकरेंची सेना फोडण्यापुरतीच। सेना त्यांच्या ताब्यात दिली आणि आपल्याला लोक एका विचाराने वेगळं ओळखतील म्हणून भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बसवलं। मनात इच्छा नसताना सुद्धा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं लागलं की जेणेकरून पक्ष आम्ही सत्तेसाठी फोडला नाही हे दाखवता येईल। मित्रांनो, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत असं रामदास कदम, संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। तर अजित पवारांनी बिनशर्त या ठिकाणी उपमुख्यमंत्री पद घ्यायला तयार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिलेली आहे। त्यामुळे रामदास कदम चांगले चिडलेले आहेत। रामदास कदम यांनी सांगितलं की अजित पवारांमुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी होते। जर नेतृत्वाखाली निवडणूक लढवली तर पुढील काही दिवस शिंदेंनाच मुख्यमंत्री करायला हवं आहे। जनतेने मतदान शिंदेंकडे बघून केलेलं आहे। मराठा समाजही एकनाथराव शिंदे यांच्या पाठीमागे भक्कम उभा आहे। पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्यात सत्तेत आले तर मराठा आंदोलनाचा विषयही चिघळू शकतो। मात्र अशात जे ठाकरेंच्या बाबतीत झालं तेच आज शिंदेंच्या बाबतीत होताना दिसत आहे। ठाकरेंना जर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर इतकं राजकारण घडलं नसतं असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। मात्र आता 2.5 वर्ष एकनाथ शिंदे, 2.5 वर्ष उद्धव ठाकरे, मागची 5 वर्षे गेली आणि आत्ताही त्यांना भारतीय जनता पक्षाला मुख्यमंत्रीपद यांच्यासाठी आपल्या ज्या मित्रांच्या जीवावरती आपण निवडून आलोय त्यांची आता गरज दिसत नाहीये। राज ठाकरे महायुतीत सामील झाले नाही आणि त्यांचा पक्षही या ठिकाणी या दोघांनी मिळून संपवला अशी चर्चा रंगू लागलेली आहे। यावरून असं पुन्हा दिसतंय की जे ठाकरेंच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी झालं, पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे महाराष्ट्राच्या बाबतीत घडू इच्छित आहेत। या ठिकाणी गरज सरो आणि वैद्य मरो अशीच भाजपची सध्या अवस्था आहे की काय अशी चर्चा रंगू लागलेली आहे। आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।